नमस्कार सर्वांना. मी सह्याद्री वेढा ट्रेकर्स हरेंद्र मंगल मोहन. फिरस्तीच्या आजच्या प्रवासात तुमच्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत. मी आज आलो आहे नवी मुंबईतील बेलापूर या ठिकाणी आणि बेलापूर या ठिकाणी आल्याच्या नंतर मी भेट देतोय ते म्हणजे इथल्या बेलापूरच्या किल्ल्याला, जो माझ्या अगदी मागे तुम्हाला त्याचं बुरुज दिसतंय. नवी मुंबई महानगरपालिकेचं जे ऑफिस आहे त्या ऑफिसमधून तुम्ही अगदी 10 मिनिटात चालत ह्या किल्ल्यावरती पोहोचू शकता. आता हा जो किल्ला आहे ना, तर हा आहे पूर्ण निसर्गात. माझ्या मागे तुम्हाला सगळी झाडी वगैरे दिसतील. शहराच्या जवळ असे क्वचितच किल्ले आहेत किंवा ऐतिहासिक वास्तू आहेत ज्याचं आपण जतन केलंच पाहिजे. तर सांगायचा मुद्दा हा की इथे आपल्याला पक्ष्यांचे, प्राण्यांचे किलबिलाटही ऐकायला मिळत आहेत, म्हणजे आवाज. त्याच्यानंतर आपल्याला ट्रेनचा आवाजही ऐकायला येतो, म्हणजे अगदी बेलापूर स्टेशन जवळच आहे. आणि बाकीचं बाय वे पण आपण इथं येऊ शकतो. आता मी तुम्हाला दाखवतो आहे तो इथला बुरुज, इथे असणारी महाराजांची प्रतिष्ठा स्थापना केलेली मूर्ती. ह्या किल्ल्यावरती बरीचशी पडझड झालेली आहे पुरातत्व खात्याने किंवा इथल्या दुर्ग संवर्धक लोकांनी किंवा गव्हर्नमेंटने या ठिकाणची जी तटबंदी वगैरे आहे ती आत्ताच्या पद्धतीने बांधण्याचा प्रयत्न केला आहे. बांधला आहे, बऱ्यापैकी बांधलेला आहे. तर हा किल्ला येणाऱ्या पिढीला पाहायला मिळेल की नाही याची शाश्वती नाही आहे, कारण बरीचशी पडझड झालेली आहे. पण हे आपण संवर्धन करणे आपलं काम आहे. तर यापुढचं मी तुम्हाला पूर्ण किल्ल्याचा परिसर दाखवतो. या, हा जो बुरुज बघताय ना, तो आहे बेलापूर किल्ल्याचा बुरुज. बऱ्यापैकी झाडी वाढलेली आहे या ठिकाणी. मी तुम्हाला पुन्हा दाखवतोय तो किल्ला. हा जो भाग दिसतोय ना झाडी वाढलेली, तिथं एक कमान आहे, म्हणजे तिथून नजर ठेवू शकतो असं आहे. शहराच्या अगदीच जवळ असणारा हा किल्ला आहे. तुम्ही जर नवी मुंबई साईडला राहत असाल किंवा या ठिकाणी काही येणं होत असेल तर या किल्ल्याला नक्कीच भेट द्या. निसर्गाच्या सानिध्यात आहे असं म्हटलं तरी चालेल. कॉन्क्रीटच्या जंगलात हे खरं जंगल आहे आणि खूप बरं वाटते, प्रसन्न वाटते. मी सकाळचे आता 10 वगैरे वाजले असतील. तर आता आपण ह्या बुरुजाच्या इथे आतमध्ये असणाऱ्या इथल्या काही संवर्धकांनी म्हणा किंवा आमच्यासारख्या भटक्या लोकांनी या ठिकाणी महाराजांची मूर्ती प्रतिष्ठापना करून ठेवली आहे. राज्याभिषेकाचा फोटोही आपल्याला या ठिकाणी दिसतोय. त्याच्यानंतर मी तुम्हाला इथं जे दाखवत आहे ते म्हणजे इथे, नमस्कार, मी शिवभक्त. या शिवतीर्थावर आपले स्वागत. या पवित्र स्थळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जरब या गुणाचे स्मरण करा. जय भवानी, जय शिवराय. मस्तपैकी असं वातावरण आहे, एकदम शांत असं वाटतंय. किल्ल्याची बरीचशी पडझड झाल्यामुळे आपल्याला इथले बरेचसे भाग पाहावयास मिळत नाही आहेत. बेलापूर किल्ल्यावर असणाऱ्या बुरुजाच्या माथ्यावरती पोचण्यासाठी मी ह्या पायरी मार्गांचा वापर करून जात आहे. थोडीशी काळजी घ्यावी लागते या ठिकाणी. मी आता आहे बेलापूर किल्ल्याच्या बुरुजाच्या एकदम वरच्या साईडला. माझ्या मागे तुम्ही बघू शकता. वातावरण एवढं मस्त आहे ना, तर मी तुम्हाला हा पुढचा सगळा भाग दाखवतो आता. या, बघूया. बेलापूर किल्ल्याच्या बुरुजाच्या वरती आहे मी. ही कमानी पण बघून घ्या. त्याच्यानंतर ह्या कमानी दाखवते तुम्हाला आणि त्याच्या ह्या कमानीमधूनच तुम्हाला मी अजून काही भाग दाखवतो आहे. तो म्हणजे ही बेलापूरची खाडी आपल्याला या ठिकाणी दिसते. जेटी वगैरे आहेत. वातावरण बघा, एकदम मस्त असं लुक देते. त्याच्यानंतर आपण अजून इथं असणाऱ्या कमानींना भेट देतोय. तर ही कमानी म्हणणे चुकीचं होईल, कारण हे पहारा देण्यासाठी ह्या जागा होत्या. म्हणजे जर समजा एखाद्या गनिमाने सागरी महामार्गावरून आक्रमण करत असेल तर इथून त्याच्यावरती लक्ष ठेवण्यासाठी ही जागा होती. आणि त्याच्यानंतर हा बुरुजाच्या आतमध्ये असणारा म्हणजे महाराजांची मूर्ती या ठिकाणी बसवण्यात आली आहे. खालती तो भाग दिसतोय
आणि हा आपल्या स्वराज्याचा ध्वज आपल्याला या ठिकाणी दिसतोय, म्हणजे झेंडा. बेलापूर किल्ल्याच्या बुरुजावरती आहे मी आणि माझ्या मागे जर तुम्हाला दिसतंय ना, ती ही बेलापूरची खाडी आहे. म्हणजे तुम्हाला पूर्णपणे दिसत असेल. तर हा व्ह्यू किंवा हा स्पॉट दाखवण्याचं कारण असं आहे की मी ज्या ठिकाणी बसलो आहे ना, तर ही जी कमान दिसते तुम्हाला, तर ही कमान कशासाठी होती, तर इथून येणारे जे गनिम असतील म्हणजे शत्रू असतील, समुद्रामार्गे जे काही लोक आक्रमण करण्यासाठी येत असतील, तर त्यांच्यावरती नजर ठेवण्यासाठी ह्या गोष्टीचा उपयोग होत होता. बुरुजाला भेट दिल्याच्या नंतर आपण जातोय ते म्हणजे इथल्या अजून काही भागांना भेट देण्यासाठी. मस्त वाटतं, प्रसन्न असं वातावरण आहे. मी तुम्हाला हेच सांगेन की प्लीज या ठिकाणी व्हिजिट करा. मी दुसऱ्यांदा व्हिजिट करतो या ठिकाणी. ह्या पायरी मार्गाने आपण वरती चाललो आहे. इथे असं काही हे नाही आहे, टेकडी वगैरे असं पद्धतीने हे आत्ताच्या पद्धतीने बांधून ठेवलेलं दिसतंय आपल्याला. बाकी असं इथे काही नाही आहे. हा भाग का बांधला असेल ह्याची माहिती नाही मिळत आहे. वरती पूर्णपणे असंच भाग आहे आणि या समोर आहे ना, ही तटबंदी आहे. बघा तटबंदी किती अभेद्य आहे. आता आपण भेट देतोय ते म्हणजे बेलापूर किल्ल्याच्या येथील असणाऱ्या काही अवशेषांना. या ठिकाणी खोल्यांचे अवशेष आहेत, पण झाडी असल्यामुळे आपल्याला जाता येत नाही आहे. आणि पुढे एक पाण्याचा हौद आहे. तर आता आपण जातोय पाण्याच्या हौदाच्या या ठिकाणी. तर फायनली आपण त्या पाण्याच्या हौदाच्या इथं पोचलेलो आहोत. हा हौद आहे, कॉन्क्रिटीकरण करून हा हौद केलेला दिसतो आपल्याला. आता बाजूला ह्या टोलेजंग इमारती बांधलेल्या आहेत. तसंच मी मागे फिरतोय. किल्ल्यावरती बरीचशी झाडी वाढल्यामुळे काही गोष्टीची रिस्क न घेता आपण पुन्हा आजूबाजूच्या परिसरांना भेट देऊन निघतोय. बेलापूर किल्ल्याच्या आजूबाजूला आपल्याला हे अशा प्रकारे बुरुज बांधलेले दिसत आहेत. आता हे नवीन बांधकाम आहे, त्याच्यामुळे कन्फ्युजन हे आहे की जुन्याच बांधकामावरती ह्यांनी बांधलं आहे की नवीन काही गोष्टी केल्या ते समजत नाही. पण माझा असा अंदाज आहे की हा जुन्यावरच ह्या लोकांनी नवीन बांधकाम केलेलं असेल. मस्त वाटतं हा परिसर. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी तुम्हाला दाखवायची होती ना, तेव्हा बघा हा इथला बेलापूर खाडीवरचा हा ब्रिज, ट्रेनचा ब्रिज तुम्हाला दाखवतो. बघा हा जो ब्रिज आहे ना, हा ट्रेनचा ब्रिज आहे. म्हणजे बेलापूरच्या खाडीच्या वरून जातो, म्हणजे अगदी हाकेच्या अंतरावरती आहे. आणि त्याच्यानंतर अजून एक भाग दाखवायचा होता, तो म्हणजे इथली महानगरपालिका, पण ती दिसत नाही आहे जवळपास गर्द झाडीमुळे. माझ्या मागे जो रस्ता दिसतोय ना, तो बेलापूर किल्ल्याच्या इकडे जातो. आणि ही जी वनराई दिसते तुम्हाला, मस्त वाटलं आहे. सकाळचं वातावरण आहे. निसर्गात आल्याच्या नंतर एवढं फ्रेश वाटायला होतं ना, तेवढा सुख आणि तेवढं फ्रेश कुठेच वाटायला भेटत नाही. म्हणून मी तुम्हाला सांगेन की वेळेवेळी जसा वेळ मिळेल ना, तसं ह्या निसर्गात येण्याचा प्रयत्न करा. बेलापूर किल्ल्याकडे येण्यासाठी हा रस्ता ह्या रस्त्याचा वापर केला जातो आहे. टू व्हीलरवाले इथं टू व्हीलर घेऊन येऊ शकतात, पण तरीसुद्धा रस्ता एवढा खराब असल्यामुळे तो न घेताच येणे उचित राहील.